नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव? माझं नाव प्रतिभा. तुम्ही कुठून आलाय? मी वाशी, मुंबईवरून आले. मॅडम तुम्ही पहिल्यांदा आलाय की इथं? हा, मी फर्स्ट टाइम आले. तुम्ही जेव्हा इथं आलात तर तुम्हाला इथली व्यवस्था कशी वाटली? खूप छान पद्धतीने सर्व गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे जेवणापासून परत आपण बोलतो वॉशरूम वगैरेची जी व्यवस्था केली आहे, परत क्लीनलीनेस बोलू शकतो, झोपायची वगैरे व्यवस्था केली आहे. सर्व गोष्टी खूप छान प्रकारे केलेल्या आहेत आणि तेही न एकही रुपये घेता सर्व गोष्टी मोफतमध्ये इथे होतात. लोकांचा स्वभाव खूप छान आहे. प्रत्येक गोष्ट मी जे म्हणेल आल्यानंतर जे मी म्हणजे मी आजपर्यंत जिथे कुठे गेलेले आहे देवस्थानात, मला अशी गोष्ट कुठेच बघायला नाही मिळाली की बिना पैसे घेऊन एवढं छान प्रकारे सर्व सुविधा होते. स्वच्छता एवढी छान आहे. मी जिथे जेवण बनतं त्या घरात जाऊन आले. ते पण इतकं छान प्रकारे केलंय. त्याच्यावरती माशा येऊ नये म्हणून फॅनची सुविधा तिथे पण लावलेली आहे. भगत लोक एवढे छानपैकी दिवस दिवस रात्र रात्रपर्यंत पण जागून त्यांची सेवा खूप व्यवस्थितप्रमाणे आणि 24 तासात तुम्ही कधीही जेवण करायला जा. तुम्हाला ते जेवण पण खूप छान प्रकारे मिळतंय. सो मला खूप छान वाटलंय ते. तुम्ही जसं संत रामपालजी महाराज सांगतात की सगळ्यांना गुरु बनवायचंय, तर तुम्ही जेव्हा प्रदर्शनीमध्ये गेले तर परमात्माचं अजून काय ज्ञान भेटलं तुम्हाला? आता प्रदर्शनीमध्ये मी फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच मला हा प्रकार कळाला की असं असतं इथे येऊन. इथे आल्यानंतर मी खूप लोकांशी बोलले इथे जे माई लोक आहेत किंवा भगतजी आहेत त्यांच्या सर्वांशी मी बोलले आणि मला त्यांनी सर्व प्रमाण सुद्धा दाखवले आपल्या ग्रंथांपासून भगवद्गीतापासून ते ज्ञानेश्वरी ह्या सर्व गोष्टींमध्ये कसं आपले कबीर देवांचे आणि आपले संत रामपाल महाराज जे गोष्टी सांगत आल्या त्या सर्व गोष्टी मी स्वतः म्हणजे माझ्या साक्षात बघितल्या की म्हणजे ते फक्त सांगण्याच्या गोष्टी नाहीये ते खरोखर आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या पण आहे. सो इथे येऊन ते प्रमाण पण मला मिळाले. तुम्हाला असं वाटतं की गुरुदीक्षा घ्यावी? हो, नक्कीच वाटतं मला की जर आपल्याला एक दिशा पाहिजे म्हणजे जगण्यासाठी किंवा ह्या सर्व आपण म्हणतो मोक्ष वगैरे किंवा ह्या सर्व दुःखातनी बाहेर पडण्याची तर नक्कीच आपल्याला गुरु केला पाहिजे आणि ह्या सर्वातनी जेवढ्यात लवकर आपल्याला गुरु करता येईल तेवढ्या लवकर केला पाहिजे आपण सर्वांनी. धन्यवाद. धन्यवाद.